हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये। आज आपण कोथिंबीर आणि पुदिन्याचा वापर करून पनीर पुलावची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग झटपट होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया। ह्यासाठी लागणार आहे भरपूर अशी कोथिंबीर, कांदा, हिरवे वाटाणे, शिमला मिरची, पुदिना, शालो फ्राय केलेले पनीर आणि बटर, 2 वाटी बासमती तांदूळ, खोबरं, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक। मसाल्यांमध्ये लागणार आहे थोडेसे जिरे, दालचिनी, लवंग, मिरे आणि तेजपान। तांदूळ धुवून घेऊन एक अर्ध्या तासासाठी भिजवत ठेवायचे, त्यामुळे पुलाव मोकळा होतो। तुम्ही कुठलेही तांदूळ वापरू शकता। आता कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, लसूण, अद्रक आणि खोबऱ्याची आपण पेस्ट बनवून घेतली आहे। सगळी तयारी करून झाली आहे। आता आपण पुलाव तयार करायला सुरुवात करूया। कढईत थोडं बटर आणि तेल टाकायचं। गरम झाल्याच्या नंतर दालचिनी, तेजपान, 3 ते 4 मिरे आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे। जिरे मस्त फुलून आले की बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि थोडासा ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा। कांद्याचा हलका कलर बदलला की शिमला मिरची आणि वाटाणे टाकून घ्यायचे। पुलाव बनवताना हिरव्या भाज्यांचा जास्त वापर केल्यामुळे हा मस्त असा हिरव्या कलरचा तयार होणार आहे। कांदा आणि वाटाणे फ्राय झाल्याच्या नंतर आपण कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट टाकून एकजीव करून घेणार आहोत। परतवून घेत असताना थोडं पाणी टाकून तेल सुटेपर्यंत मिक्स करून घेऊया। छान तेल सुटलंय। आता ह्यात शालो फ्राय केलेलं पनीर आणि भिजवून घेतलेले तांदूळ टाकून घेऊया। तांदूळ छान भिजल्यामुळे ह्याला शिजायला जास्त वेळ लागणार नाही। आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आणि 2 मिनिट बारीक गॅस करून हे व्यवस्थित परतवून घेऊया। अगदी हलक्या हाताने हे सगळं एकजीव करून घेत राहायचं। 2 वाटी तांदूळ घेतल्यामुळे त्याला 4 वाटी गरम पाणी टाकून घ्यायचं। हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्याच्या नंतर लिंबू पिळून घ्यायचं। लिंबू टाकल्यामुळे पुलाव मोकळा होतो। बटरचा तुकडा टाकून एक 5 ते 6 मिनिटं पुलाव झाकून ठेवायचा। तांदूळ व्यवस्थित भिजल्यामुळे आणि गरम पाणी टाकल्यामुळे पुलाव शिजायला जास्त वेळ लागत नाही। मस्त असा वाफाळलेला कोथिंबीर आणि पुदिन्याचा पनीर पुलाव बनून तयार आहे। आता वरून कोथिंबीर टाकून घेऊया आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। हा गरमागरम पुलाव दह्यासोबत किंवा रायत्यासोबत खायला खूप छान लागतो। नेहमीचा पुलाव बनवतो त्यापेक्षा थोडासा वेगळा, पण करायला खूप सोपा आहे आणि खायला पण खूप छान लागतो। संध्याकाळच्या जेवणाचा जर कंटाळा आला असेल तर असा पनीर पुलाव एकदा नक्की ट्राय करा, जो साध्या जेवणालाही खूप स्पेशल बनवून टाकेल। आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।